निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपलं ध्यान संपलं असेल तर मी एक विचारू का? अवश्य विचार। मी हाच विचार करत होतो की गजासुराचा अंत कधी आणि कसा होईल। मीही तेच पाहत होतो। गजासुराचा अंत गोरक्षच्या हातून होणार आहे। तू, मी किंवा अन्य कुणीही कितीही प्रयत्न केला तरी गजासुराचा मृत्यू होणार नाही। गोरक्षच त्याचा अंत करेल। त्यांनीही हे पाहिलं असेल का गुरुदेव? त्याला हे ठाऊक असणारच बहुतेक, परंतु ह्याविषयी तो आपल्याला काही बोलला नाही। पण गुरुदेव, गजासुराचा अंत झाल्याने इथले प्रश्न मिटतील का? मला वाटतं त्याचा अंत झाल्यानंतर ह्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी इथे एक योग्य व्यक्ती असायला हवा। एखाद्या अशा व्यक्तीला राजगादीवर बसवावं लागेल जो प्रजेचे पालकत्व स्वीकारू शकेल। अगदी योग्य आहे गहिनी, परंतु ती जबाबदारी फार नंतरची झाली। गजासुराचे दुराचार हे एवढे वाढले आहेत की आधी त्याचा अंत करणे हे फार महत्त्वाचं आहे। ह्या राज्यात त्याच्या बाजूने असणारी लोकही प्रचंड प्रमाणात आहेत गुरुदेव। तो जरी दुष्ट असला तरी त्याला साथ देणारी माणसं आहेत। त्याच्या बाजूने ती आपल्या विरुद्ध लढायला उभी राहतील। गहिनी, चांगल्याचं जसं बळ असतं तसं वाईटालाही बळ असतंच, आणि हा मनुष्य स्वभाव आहे। चांगल्या कार्यासोबत उभे राहणारे फार कमी लोक असतात गहिनी, परंतु अशुभ कार्याला साथ देणारे त्यांची संख्या फार मोठी असते। पण असं का होत असावं गुरुदेव? एखाद्या मनुष्याने कोणत्या मार्गावर चालावं हे त्याचं कर्म ठरवतं। त्यामुळे मनुष्याने काया वाचा मनाने आपलं कर्म चांगलं करावं, ते सिद्ध करावं। कारण कर्म चांगलं असेल तरच त्याचं संचित वाढेल आणि त्यामुळेच तो सत्कर्माच्या मार्गाने चालू शकेल। आज पतूर तुमचा एक बी दरोडा फसलेला नाही, त्यामुळे तर मी तुम्हाला इथं बोलिवलं आहे। मला माझं एक लई मोठं काम करायचं आहे, आणि माझं हे काम जर का तुम्ही माझ्या मनाप्रमाणे केलं तर त्याचं दाम तुमच्या मनाप्रमाणे मिळेल। तुम्हाला काय करायचंय? त्या नागनाथचं घर मी तुम्हाला लांबून धावतो आणि तुम्हाला त्याच्या घरात दरोडा घालाय म्हणून जायचं, आणि त्या घरात जी कोणी बाय माणसं गडी माणसं दिसत्यान त्या समद्यांचा जीव घ्यायचा। आणि त्या घरात एक लहान पोरगी आहे, तो नागनाथ, त्याला पहिला संपवायचा। फक्त त्या घरात एक उचपुरा माणूस आहे, उल्हास, त्याला काही करू नका। डोसक्यात काठ्या घाला, नाहीतर एकेकाची तुकडं करा, आणि एवढं काम करून तिथनं पटकन फरार व्हायचं। तुमच्यातला एक बी जण कुणाच्या हाताला गावला नाही पाहिजे। त्यांना ठेवा, आज त्या नागनाथचं समद घर संपलंच पाहिजे।
दार उघड रे. कोण आहे घरात? नागनाथ, दार उघड, दार उघड. दार उघड. नागनाथ, दार उघड म्हणलं ना. दार उघड. दार उघडा, नाही तर आम्ही दार तोडून टाकू. दार उघड. नागनाथ, दार उघड म्हणलं ना. दार उघड. अहो इतक्या रात्रीचं कोण दार वाजवत आहे? काही कल्पना नाही. दार उघडा. ताई काय झालं? अगं कोणीतरी दार वाजवत आहे. उघड रे दार. उघड दार. आवाजावरून बरेच जण आहेत असं वाटतंय. दार उघड, दार उघड. दार उघड. हे कुणीतरी चोर दरोडेखोर असं वाटतंय. थांबा, मी जाऊन पाहून येतो. अहो नाही, तुम्ही नका जाऊ. त्यांच्या हातात शस्त्र वगैरे असेल. उलट दार उघडून बघायला पाहिजे. बाहेर कोणी असू दे, आपण काय घाबरायचं? काय म्हणतात ते बघू. तुम्ही जर घाबरत असाल तर थांबा, मी जातो. काय बोलताय तुम्ही? ते कोणत्या उद्देशाने आलेत आपल्याला कल्पना नाही. उगाच काय विपरीत घडायला नको. अहो नागनाथ सुद्धा ध्यान लावून बसलाय. नाहीतर त्याला विचारलं असतं, त्याने सांगितलं असतं काय करायचंय ते. नागनाथच्या भरोशावर कशाला थांबताय? मी नाही घाबरत कोणाला. थांबा. नका दार उघडू. भाऊ तुम्ही कोणीच इथे थांबू नका. सगळे आपापल्या खोलीत आत जा. त्यांनी जरी पुढच्या घराचं दार तोडलं तरी आज सगळे सुरक्षित असतील. हो पद्मिनी बरोबर बोलते. आपण आज जाऊ. हो तुम्ही सगळे आज जा. आणि जर तशी वेळ आलीच तर मी पाहते त्यांचं काय करायचं ते. हो अहो चला वंसा, तुम्ही पण जा तुमच्या खोलीत. चला बरं. चल. बघितलं नवं गावकऱ्या? अहो या नागनाथच्या घरामोर ही कोण दोन माणसं मरून पडलेली आहे. दुसऱ्या कोणत्या तरी गावची दिसतात. आता ही गरीब बिचारी माणसं इथनं चाललेली असतात आणि आता ही अशी मरून पडली. पर ही माणसं मेली कशी हे तर विचारावं लागेल की नाही? हा ए कोशधर्म, कोशधर्म बाहेर ये. अरे बघ इथं काय झालं ते. कोशधर्म, अरे तुझ्या घरामोर ही कोण माणसं मरून पडल्या जरा बघ. काय र इथून ती काय भानगड आहे? अहो पंच, रात्री काही दरोडेखोर आमच्या घरावर दरोडा टाकायला आले होते. तेच वाटतायत. हो ना,
बराच वेळ दरवाजा वाजवत होते, पण भीतीने आम्ही काही उघडला नाही हो. काही वेळाने त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. हो ना, नंतर त्यांचा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही मात्र घाबरून आतच थांबलो. हो पंच, गावात अशी माणसं मरून पडायला लागली तर मग काय व्हायचं? हा? ओ उल्हासराव, अहो यो प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसासनी विचारताय. अहो पण गावाचे कारभारी तुम्हीच ना. वय, मी हा गावचा कारभारी हाय. पर ह्या असल्या भानगडी याचा कारभार तर तो नागनाथ करतो ना व, तो कुठं आहे? पंच, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आरोप नागनाथवर टाकताय. आम्ही सांगतोय ना, ही लोक आमच्या घरावर दरोडा टाकायला आले होते. ए, तू बोलू नका. तू आणि तो नागनाथ, तुम्ही दोघं बी गावात आल्यापासून अशी माणसं मरायला लागली. पंच, खूप झालं तुमचं. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ऐकत आलोय आम्ही तुमची. नागनाथ माझा मुलगा आहे आणि तो कुठेही जाणार नाही. आणि पद्मिनी सुद्धा इथेच राहील. अहो, चला आत तुम्ही. बंधूंनो, ही दोन लोक कोण, कुठली याची खात्री करून घ्या. त्यांचे घरचे त्यांना उचलून घेऊन जातील ह्याचं काहीतरी पहा. कानी, आपलं पोटचं मूल संकटात असताना माता काय करू शकते हे आपण पाहिलं. पद्मिनीने स्वतःच्या जीवावर उदार होऊन नागनाथला आणि त्याच्या घरच्या सगळ्यांना वाचवलं. ज्या घराने तिचा जीव वाचवला त्या घराचे ऋण आज खऱ्या अर्थाने तिने फेडले. होय गुरुदेव, ती जर तिथे नसती तर त्या दरोडेखोरांकडून कोणाचा तरी प्राण गेला असता. नागनाथच्या सभोवती असणाऱ्या अनेक संकटांपैकी एक संकट तिने आज स्वतःवर झेलला. या सगळ्यात पद्मिनीच्या जीवालाही धोका होऊ शकला असता. होय गुरुदेव, पद्मिनीने नागनाथला या संकटातून वाचवलं, परंतु हे संकट तसं लहान होतं. त्यापेक्षा मोठी संकट नागनाथ भोवती आहेत. दूर होतील का नाही? हळूहळू तीही संकट दूर होतील. त्या अघोरीने नागलोकातून बोलावलेली ती विषारी नागिण अजूनही दबा धरून बसलेली आहे. ती कधीही नागनाथवर वार करू शकते. गुरुदेव, तिचं संकट आधी दूर होणं गरजेचं आहे. आणि नागनाथवर साक्षात श्री दत्तगुरूंची कृपा आहे. आणि ज्यांच्यावर श्री दत्तगुरूंची कृपा असते त्यांच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी ते संकट साक्षात श्री दत्तगुरु दूर करतात. नागनाथ तर त्यांचा शिष्य आहे. शिष्याच्या जीवाला जरा जरी खरचटलं तरी त्याचं दुःख गुरुदेवांना जाणवतं. त्यामुळे काळजी करू नकोस. नागनाथवर असलेल्या प्रत्येक संकटाचं निवारण श्री दत्तगुरु करतील. हो गुरुदेव, दत्तगुरूंच्या भक्तांना, शिष्यांना नेहमीच श्री दत्तगुरूंकडून अभय मिळत असतं. परंतु तरीही एक हुरहुर आहेच की कोणत्याही गोष्टीला विलंब व्हायला नको. काळजी नको काने.
नागनाच्या सभोवती असलेली कोंडी खऱ्या अर्थाने फुटायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू सगळं सुरळीत होईल. मला तर वाटते भिवाजी पंचानीचे करायला लावलं असेल. त्यांच्याच मनात आपल्या घराविषयी राग भरलेला आहे. पण हे भिवाजी पंचानीच केलं असेल कशावरून? मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यांच्याशिवाय असंही कोणीही करू शकत नाही. आपण नागनाथनी पण लोकांची काय कमी वैर घेतलाय? बऱ्याच लोकांचा विरोध आहे त्याला. त्यातलं कुणीतरी असू शकतं ना. जो कोणी असेल तो समोर येईलच, पण घरातल्या कोणाला काही नाही झालं हे महत्वाचं. हो ना, वंश थोडक्यात निभावलं. पण मला एक गोष्ट ध्यानात येत नाहीये. त्या दरोडेखोरांपैकी 2 दरोडेखोर बाहेर मरून पडले. आपण पाहिला त्यांना सर्पदंश झाला होता, पण हे कसं काय झालं? श्री कृष्णाय नमः. बघा बघा कोण म्हणताय. घरात 3 सर्प असून कोण करणार आहे? तू, पद्मिनी आणि तो नागनाथ. तुम्हाला तिघांपैकीच कोणाचं तरी काम असणार आहे. हा, जाऊ द्या, या विषयावर मी तुमच्याशी काही बोलणार नाही. कारण मी काही बोलले तरी तुम्हाला ते खोटंच वाटणार. हो का? बर, मग या पद्मिनीचं काय? कितीही असंच काहीतरी कारण सांगणार आहे. हा, पद्मिनी, हे तू केलंयस का? हो ताई, मीच मारले त्या 2 दरोडेखोरांना. आणि बाकीच्यांनाही संपवणारच होते, पण तेवढ्यात ते निसटून पळून गेले. पद्मिनी, पण तू हे का केलंस? माफ करा भाऊ, पण ज्या घराने मला आसरा दिला, ज्यांनी माझ्या मुलाचं संगोपन केलं, ते घर जर संकटात असेल तर मला शांत बसवणारच नव्हतं. तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे ही एक संधीच होती. पद्मिनी, आज तुझ्यामुळे आम्ही सगळे वाचलो बघ. श्री कृष्णाय नमः. तुम्हाला हे आता दिसतंय, पण उद्या हेच उलट घडलं तर? असाच सर्पदंश होऊन घरातलं कुणी गेलं म्हणजे मग काय करणार आहात तुम्ही? हा, विश्वास ठेवा माझ्यावर, असं काहीही होणार नाही. मी वचन देते तुम्हाला, या घरातल्या कुणालाही नागलोकामुळे काहीही धोका होणार नाही. पद्मिनी, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. नागनाथामुळे हे घर, हे गाव नागांपासून सुरक्षित राहिलं. आपण घरात महादेवाची पूजा करून त्यांना नैवेद्य वाहूया. जालिंदर, मी आज तुझ्यावर एक कार्य सोपवणार आहे. आज्ञा असावी गुरुदेव. तुम्हाला आज एका शाबरी मंत्राची रचना करायची आहे. असा मंत्र जो नागनाथाला सहाय्यभूत होईल. त्या नागलोकातून आलेल्या विषारी नागिणीचा अंत करण्यासाठी नागनाथाला ते उपयोगी ठरेल. त्या निमित्ताने तुमच्याकडून एका शाबरी मंत्राची रचना देखील होईल. जशी आज्ञा गुरुदेव. मी आपल्या समक्ष त्या मंत्राची रचना करतो.
हो, आसन ग्रहण कर. ओम डिम डिम डिंकत डिंब डिंब डंबरू पानौ सदा यस्य वै फुं फुं फुंकत सर्पजाल हृदयम भंग भंग च घंटारवम वं वं वंकत वंब वंब वहन कारुण्य पुण्यात परम भम भम भंकत भंब भंब नयन ध्यायेत शिवम शंकर शंकर.